विदर्भाच्या न्याय मिळण्यासाठी विदर्भात अधिवेशन भरवले जाते, परंतु विदर्भाला कधीच न्याय मिळत नाही। जेव्हापासून सरकार पैदा झालं तेव्हापासून ही अवस्था आणि महाराष्ट्राचं राजकारण सध्या विदर्भातले देवेंद्रजी चालवतात, चुकीचं आहे। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटला दिवस आहे। विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनामध्ये खरं विदर्भाच्या प्रश्नाला न्याय मिळाला का या संदर्भात आपण विदर्भातल्याच आमदारांना विचारूया। नितीन देशमुख आपल्यासोबत, त्यांच्यापासून सुरुवात करू। तुमच्या पश्चिम विदर्भातले मोठे प्रश्न आहे, काय वाटतं तुम्हाला? खारपान पट्ट्याचा प्रश्न आहे, खरंच न्याय मिळाला ते चर्चेला गेले या अधिवेशनामध्ये? विदर्भाच्या बाबतीत तर वर्षानुवर्षे विदर्भाच्या न्याय मिळण्यासाठी विदर्भात अधिवेशन भरवले जाते, परंतु विदर्भाला कधीच न्याय मिळत नाही। विदर्भाचे मुख्यमंत्री होऊन गेले, विदर्भाचे उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण सध्या विदर्भातले देवेंद्रजीच चालवतात। तरीसुद्धा विदर्भाची अशी परिस्थिती आहे, जवळपास 340च्या वर बंधारे मतलब सिंचनाचे कामं प्रलंबित आहेत, निधी अभावी। आणि 300च्या वर जर सिंचनाचे प्रश्न प्रलंबित असतील तर शेतकऱ्याचं सिंचन कुठे वाढेल? विदर्भामध्ये वीज निर्मिती जवळपास रोजची 22,000 होते आणि विदर्भाला 9,000 लागते, तरीसुद्धा विदर्भाला शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण लाईन भेटत नाही। आमच्या विदर्भातली वीज निर्मिती 22,000च्या वर होते आणि 9,000 जर आम्हाला लागत असेल तर शेतकऱ्याला दिवस रात्र जर यांनी दिवसाही लाईन दिली तर निश्चितपणे शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील। आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। ज्यावेळेस मंत्र्यांच्या उत्तरामध्ये सोयाबीन आणि कापसाचा उल्लेखच नाही। उल्लेख असला तरी फरकही काहीच नाही। उल्लेख असल्यात फरक पडला, कृतीत यायला पाहिजे ना। देवेंद्रजी ज्यावेळेस सत्तेत नव्हते, 2013मध्ये त्यांनी टाळ पकवात घेऊन दिंडी काढली होती। कापसाला त्यांनी 10,000 रुपये भाव मागितला होता, सोयाबीनला 6,000 रुपये मागितला होता। आज सत्तेत ते आहेत, मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते। आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कापसाची काय परिस्थिती आहे? बच्चू कडू आहे, भाऊ काय वाटतं तुम्हाला? आज शेवटला दिवस आहे, विदर्भातल्या प्रश्नाला खरंच न्याय मिळाला का या अधिवेशनात? प्रश्न कसा आहे, विदर्भ म्हणजे आखरी शेतकरीच आहे। आपण विदर्भाचा प्रश्न म्हटला का आखरी तो शेतकऱ्यावर येतं। एकंदरीत देशातल्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही। सरकार कुठलंही असलं तरी प्रॉपर, आता आपण जर मागच्या वर्षीचा विचार केला तर 8,335 रुपयाची आपण राज्य सरकारनं शिफारस केली। याच्या अगोदरचे जितके सरकार होते, मग शिफारस आपण 15% नफा धरून करतोय आणि भाव जाहीर करतं केंद्र सरकार 6,335 रुपये। तर हा 2,000चा घाटा आहे ना। आणि हे काही आताच नाही आहे, हे जेव्हापासून सरकार पैदा झालं तेव्हापासून ही अवस्था आहे। आणि म्हणजे 15% नफा धरून सुद्धा आम्ही भाव देऊ शकत नाही देशातल्या शेतकऱ्याला। तो मायनसमध्ये जात आहे, पर क्विंटल 2,000-3,000 रुपये मायनसमध्ये घेऊन त्याला विकावं लागतं, तोट्यानं माल विकावं लागतं। याच्यासारखी शोकांतिका कुठं आहे? अल्पकालीन चर्चा असेल किंवा लक्षवेधी असेल, आपण जर का बघितलं तर विदर्भातल्या खूप कमी दिसल्या। बरोबर आहे, मला वाटते बऱ्यापैकी अंतिम आठवड्या प्रस्ताव असेल किंवा आत्ता जो विदर्भाच्या बाजूचा प्रस्ताव मांडला गेला आहे त्याला सरकार विधानसभेत फक्त 1 तास दिला गेला, चुकीचं आहे। लक्षवेधी तुमच्या ज्या दिल्या त्या आल्या का चर्चेमध्ये? अद्यापर्यंत लक्षवेधी चर्चेत आली नाही, परंतु आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर, काही शेवटच्या प्रस्तावावर, आज त्याच्यावर चर्चा करू। तुमच्या लक्षवेध्यांचं काय झालं? माझ्या अनाथाची लक्षवेधी आली आहे आणि त्याला न्याय पण भेटला आहे। आपण बघू शकतो की विदर्भातले आमदार आहेत, त्यांना असं वाटतं की विदर्भामध्ये हे अधिवेशन होतं मात्र विदर्भाच्या प्रश्नावर नीट चर्चा होत नाही, त्यामुळे कुठंतरी एक निश्चितच या आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिल सागरेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।